जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे 4 दुकाने आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। दुकानांमधील साहित्य पूर्णपणे जळाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। ही घटना मध्यरात्री घडली असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा गावकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे। तालुक्यातील डोणगाव येथील श्रावणी किराणा दुकान, दूध डेअरी, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि टी हाऊस या 4ही दुकाने आगीत भस्मसात झाली आहेत। मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। दुकाने एकमेकांना लागूनच बांधण्यात आलेली होती। दुकानांसमोरून विद्युत वाहिन्यांच्या तारा गेलेल्या होत्या। या विद्युत तारांमुळेच शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा संशय ग्रामस्थ आणि दुकानदारांनी व्यक्त केला आहे। आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला। तसेच अग्निशामक विभागाला माहिती देण्यात आली। मात्र जाफराबाद येथील अग्निशामक विभागाला अनेकदा फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यानंतर विदर्भातील देऊळगाव राजा येथील अग्निशामक विभागाला माहिती देण्यात आली। तेथील अग्निशामक दलाचे वाहन रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले। मात्र अग्निशामक विभागाचे वाहन उशिरा पोहोचल्याने तोपर्यंत 4ही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली होती। या आगीत सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ही दुकाने रोहित प्रल्हाद झोरे, विजय भगवान अंभोरे, समाधान देवराव गोरे आणि दत्तात्रय देवीदास घोडके यांच्या मालकीची होती। दरम्यान जाफराबाद येथील तहसील महसूल विभागाच्या तलाठी योगिता सवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पाहणी केली। नमस्कार, माझे नाव रोहित प्रल्हाद झोरे, मी डोणगावचा आणि आमचे दुकानचे नाव श्रावणी किराणा अँड जनरल स्टोअर। माझ्याच लागून 2 दुकानं होते। एक महासप्तशृंगी कम्प्युटर्स आणि त्याच्या बाजूला आपले मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि त्याच्याच बाजूला चहाची हॉटेल होती दत्ताभाऊ घोडके यांची। तर आमच्या दुकानच्या वरतून विद्युत पोलचे तार गेलेले आहे आणि याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस MSCBला कळवून त्यांनी आमचे तक्रार स्वीकारली नसल्यामुळे आणि ते तार जीर्ण झालेले आहे। 1973ला फर्स्ट टाइम ज्या वेळेस लाईट आली होती तेव्हापासून ते तारायचं काही आजपर्यंत काम झालेलं नाही। याच्या अगोदरही 10 ते 15 वेळेस ते तार तुटलेले आणि वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही। आणि ज्यावेळेस मी दुकान बंद केली होती 9-9:30 वाजेला, त्या टायमाला तिची स्पार्किंग होत होती, परंतु ती नेहमीच व्हायची, पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। परंतु ती स्पार्किंग होत असल्यामुळे ते पत्रावर आम्ही पाणी आत येऊ नये म्हणून काही असे पोते काही थैल्या टाकलेल्या होत्या। तर त्या स्पार्किंगचे ते आगमुळे ते पोते आणि ते सगळं म्हणजे त्याने आग घेतली आणि त्याच्यानंतर त्याची आग ही दुकानपर्यंत आली। मग पहिले किराणा दुकानला आग लागली, त्यानंतर बाजूला MSCIT सेंटर होते। MSCIT सेंटरमध्ये 30-40 कम्प्युटर जळाले, काही झेरॉक्स मशीन जळाल्या, पूर्ण फर्निचर होतं, ते फर्निचरही नष्ट झालं। त्याच्या बाजूला दूध डेअरी होती, दूध डेअरीचंही जवळपास पूर्ण पशुखाद्य होते आपले 40 ते 50 बॅग, तेही पूर्ण 40 ते 50 बॅग पशुखाद्याचं नुकसान झालेलं आहे। दूध कलेक्शन करायचं इको मशीन, टेलर मशीन, कंट्रोलर, आपले सोलार पॅनल, त्याच्यानंतर इन्व्हर्टरच्या 2 बॅटरी, जेवढं पण त्याचं साहित्य होतं दूध डेअरीचे 2 डी फ्रीज, एक आडवा फ्रीज होता, 2300 लिटर दूध कलेक्शन केलेलं होतं त्याच्यामध्ये, या पूर्ण गोष्टीचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर ते मिल्क कलेक्शनचा काटा, त्याच्यानंतर बाजूला आपले चहाचे हॉटेल आहे, चहाच्या हॉटेलचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। टेबल जळालेले चहाचे, त्याच्यानंतर ते जे त्यांचा स्टोव होता चहा बनवण्याचा तोही जळालेला आहे। त्यांचे गिल्लास कप सगळे म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेले 100% मध्ये। मिनिमम तुमचं किती लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण सगळे? आमचं सगळं नुकसान टोटल जर कधी ऍड केलं सर, तर आता माझं किराणा दुकान होतं, किराणा दुकान मध्ये माझ्या कमीत कमी 18 ते 20 लाखाचं साहित्य होतं, मटेरियल होतं, पूर्ण किराणा मटेरियल, तर ते पूर्ण जळालेलं आहे। आणि मी आदल्याच दिवशी ग्राहक सेवा केंद्र चालवतो, तर मी कॅश काढून आणलेली होती बँकेतून 3 ते 3.5 लाख रुपये, तर ती 3.5 लाख रुपये कॅश ही माझी जळून गेलेली आहे त्यामध्ये। तर माझं जवळपास किराणाचं 22 ते 23 लाख रुपये पूर्ण नुकसान झालेलं आहे सर। आणि ही माझी पूर्ण 16 वर्षाची कमाई आहे, 2016 पासून ते आजपर्यंत पूर्ण ह्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली होती। तर माझी शासनाला एकच अपेक्षा आहे की याच्यातून माझी काहीतरी नुकसान भरपाई करून देण्यात यावी आणि काहीतरी मला थोडा परत उभं राहण्यासाठी धीर द्यावा, अशी माझी विनंती आहे।